त्यांचीही तक्रार घ्यायला लागेल। याचा अर्थ तुम्ही तक्रार देऊ नका, आपापल्या घरात जावा। त्या व्यक्तीचा जर पुन्हा पैसे नाही दिले म्हणून जर खून झाला असता तर जबाबदार कोण? ह्या सांगलीतल्या काही इलाक्यात जे खून होतात त्या खून झाल्यावर एक पॅटर्न आलेला आहे। तो पॅटर्न असा आहे की खून झाल्यावर अल्पवयीन मुलगा काही दिवसानंतर पुढे येतो आणि तो कबुली देतो की तो खून मीच केला आहे। त्या मुलाचा त्या खुनाशी काही संबंध नसतो, मात्र ह्या अशा तरुण मुलांना सुधारगृहात पाठवून वर्षभरात सोडवून घेऊन अशी खुनाची आरोप स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी एक टोळी ह्या पोलिसात काम करते आणि त्यात पैशाचा दर ठरतो। खून झाल्यावर त्या खुनातनं सुटायचं कसं ह्यासाठी सुद्धा दरपत्रक आज या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सगळीकडे आलेलं आहे। SP आता नवीन आलेले आहेत, त्यांनी काय ह्या ठिकाणी करण्यासाठी आलेले आहेत हे अजून कळलेलं नाही। ही जतची घटना सगळी घडत होती। जतला हा जो निलेश गर्दे नावाचा वॉन्टेड क्रिमिनल आहे किंवा जामीनवर सुटलेला क्रिमिनल आहे, तो तडीपार आहे, त्याला सांगलीत येता येत नाही, मात्र तो सांगलीत येतो, धमक्या देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या खुनात त्याचं नाव आहे। ज्या व्यक्तीवर आधीच पाटोळेच्या खुनाचा आरोप आहे, सगळे साक्षी पुरावे त्याच्या विरोधात आहेत, तो व्यक्ती मुळात जामीनवर सुटतोच कसा ह्यासाठी पोलिसांनी त्याच्या जामिनाचे ॲप्लिकेशन नेमकं काय म्हणणं मांडलं होतं।